घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीनं युवकाच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या. सांगली येथून संशयित आरोपी युवकाला केली अटक. भारतीय जनता पक्षातर्फे लाडकी बहीण योजना आणि योजनेतील काही शंकांचं निरसन, आधार सीडिंग आणि वयोश्री योजना या संदर्भातील 3 दिवसीय शिबिर कोल्हापुरात संपन्न. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोली थापे यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला ग्रंथमित्र पुरस्कार. जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कपाशीसह अनेक पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव. पिकांना पंपाद्वारे फवारणीला सुरुवात. कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जोरदार पावसामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरण भरून वाहू लागलं. परिसरातील शेतकरी नागरिकांना दिलासा. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली जालन्यातील गजकेसरी स्टील कंपनीतल्या अपघातस्थळाची पाहणी. आवश्यक त्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्याच्या कंपनी व्यवस्थापनाला केल्या सूचना. पुणे जिल्ह्यातील खडकी भागात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात. एकाचा दुर्दैवी मृत्यू. पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीनं 14 वर्षाखालील मुलींच्या गटात जिल्हास्तरीय आंतरशालेय जुडो स्पर्धेचं आयोजन. गाईला वाचवण्याच्या नादात नागपूरवरून अकोल्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण